नमस्ते लाडक्या बहिणींनो, मी सुजाता शासकीय योजना A to Z या चॅनलद्वारे मी आज तुमच्या समोर येत आहे। कारण बहिणींनो, लाडक्या बहिणींना ज्यांना पैसे भेटत आहेत आणि ज्यांना भेटत नाही त्यांच्यासाठी शासनाने एक सुवर्ण संधी आणली आहे। त्या संधीचा तुम्ही कसा उपयोग करून घ्याल हे तुमच्यावरती डिपेंड आहे। तर केवायसी करणं गरजेचं आहे आणि ज्यांचे पैसे थांबलेत, पेंडिंग आहेत, त्यांनी देखील केवायसी करा। कारण तुमची खरी परिस्थिती, खरी माहिती बघून शासन पुन्हा तुमचे पैसे सुरू करू शकतं। तर या सुवर्ण संधीचा फायदा घ्या। आपल्या जवळच्या सेंटरमध्ये जाऊन सीएससी किंवा अनेक ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने तुम्ही ही माहिती भरू शकता। तुमच्या मोबाईल मधून देखील भरू शकता। त्याबद्दल मी तुम्हाला थोड्याशा प्रमाणात तुम्हाला काही माहिती देणार आहे। त्या पद्धतीने तुम्ही कार्य तुमच्या मोबाईल वरती आणि किंवा कॉम्प्युटर वरती जर केलं तर तुमची केवायसी पूर्ण होईल। तुम्हाला कुठेही जायची गरज नाहीये, घरात राहून तुम्ही देखील केवायसी करू शकता। तर तुम्ही लाभ घ्या या केवायसीचा। मग याच्यासाठी कोण पात्र आहेत? तर अर्जदार ज्यांनी अर्ज केले आहेत त्यांच्या मिस्टरांचे आधार कार्ड आणि अर्जदाराचे आधार कार्ड लागेल। आणि ज्यांचे मिस्टर हयात नाहीत किंवा ज्यांचं लग्न झालं नाहीये अजून, अशांसाठी शासनाने काही अपडेट दिलेली नाहीये। पण आता ज्यांचं चालू आहे केवायसी त्यांनी केवायसी करून घ्या। चला तर आपण पाहूया केवायसी कशा पद्धतीने करायची आहे। तर शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा। व्हिडिओ आपण केवायसी कशी करायची आहे ती माहिती जाणून घेऊया। हे पहा लाडक्या बहिणींनो, आपल्याला केवायसी कशी करायची आहे लाडक्या बहिणीची। तर तुम्ही तुमचा मोबाईल असो किंवा लॅपटॉप असो किंवा कॉम्प्युटर असो, तर तुम्हाला प्रथम हे गुगल क्रोम ओपन करायचं आहे आणि गुगल क्रोम मध्ये लाडकी बहीण योजना ladkibhin.maharashtra.gov.in या साईडवरती जायचं आहे आणि इथे क्लिक केल्यावर इथे तुम्हाला माहिती येईल बघा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी केवायसी, इथे तुम्ही क्लिक करावे। इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला इथे एक कॅप्चा कोड आहे तो भरायचा आहे। लाडक्या बहिणींनो, काळजीपूर्वक हा व्हिडिओ पहा जेणेकरून तुम्ही तुमची केवायसी करू शकता। इथे कॅप्चा भरल्यानंतर इथे तुम्हाला दिला आहे आधार प्रमाणीकरणासाठी संमती। यामध्ये काय माहिती आहे ती सरळ वाचा महिलांनो। मी वरील प्रमाणे घोषित करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संबंधित या पोर्टलवर, या वेबसाईटवर आधार क्रमांक आधारित प्रमाणीकरण प्रणाली सोबत स्वतःला प्रमाणित करण्यास व आधार आधारित प्रमाणीकरणानंतर माझा आधार क्रमांक OTP माहिती प्रदान करण्यास सहमती देण्यात माझी काही हरकत नसेल। मी हे देखील सहमत करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझी ओळख पटवण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी माझ्या आधार क्रमांकाचा वापर करू शकतात। तर इथे खाली आहे मी सहमत आहे, मी सहमत नाहीये। तर तुम्हाला केवायसी करायची आहे, तुमचे डॉक्युमेंट अपडेट करायचे आहे, तर मी सहमत आहे अशावरती तुम्ही OTP पाठवा। इथे एरर येत आहे, आता ही साईड बंद आहे पण इथे तर हे पहा महिलांनो, ज्या पद्धतीने मी सांगितलं आहे की ऑनलाईन वरती तुम्ही केवायसी करू शकता, पण जो एरर आला, सर्व्हर डाऊन आहे, त्याच्या पुढे तुम्ही जसे ऑप्शन येतील तसे तुम्ही भरून तुमची केवायसी करू शकता महिलांनो। पण तुम्ही केवायसी केली तर तुमचे पैसे वेळेवर येत राहतील आणि तुम्हाला इथून पुढे 5 वर्ष तरी या योजनेचा लाभ भेटेल असं तुम्हाला शासन माहिती देत आहे। या व्हिडिओद्वारे तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ माझा आवडला असेल की माहिती तुम्हाला कशी वाटली
आणि खरंच इतर लोकांनाही हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त लोक KYC करायचा प्रयत्न करतील, त्या साईडवर जातील आणि स्वतः ती माहिती भरतील आणि शेवट तुम्हाला सबमिट ऑप्शन येईल आणि त्यानंतर तुम्हाला एक मेसेज येईल की तुमची KYC यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आलेली आहे। जोपर्यंत तुम्हाला तसा मेसेज येत नाहीये तोपर्यंत तुम्ही प्रयत्न करत राहा आणि तो मेसेज तुम्ही जपून ठेवा आणि तुम्हाला मग ते पैसे वेळेवर भेटत राहतील आणि न भेटलेले ज्यांचे पेंडिंग अकाउंट आहे, पेंडिंग हप्ते आहेत, अशांना देखील ते पैसे भेटणार आहेत। तर महिलांनो, कसा वाटला व्हिडिओ हा नक्की लाईक, शेअर, कमेंट करा। तुमची काही अडचण असेल, तुम्हाला करता येत नसेल KYC, तर मला कमेंटमध्ये तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या किंवा तुमची माहिती द्या, मी तुम्हाला KYC पूर्ण करून देईन। चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया। जास्तीत जास्त लोकांनी या व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि खरंच आतापर्यंत तुम्ही मला खूप सहकार्य करत आलाय, इथून पुढेही तुम्ही करणार माझा विश्वास आहे। तर चला पुढे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये महत्त्वाचे अपडेट घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।